हजारो वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. माणूस शिकारी आणि भटक्यासारखं जीवन सोडून एका जागी स्थिरावू लागला होता. पण एका लहानशा झोपडीचं गावात आणि त्या गावाचं एका महान शहरात रूपांतर झालं तरी कसं? आज आपण मानवी इतिहासाच्या त्याच पहिल्या आणि सगळ्यात मोठ्या क्रांतीची गोष्ट समजून घेणार आहोत. हा प्रश्नच आपल्याला थेट मुळाशी घेऊन जातो. बघा ना, मेसोपोटेमिया, इजिप्त, भारत, चीन या सगळ्या महान संस्कृतींमध्ये एक साम्य होतं. त्या सगळ्या एकाच प्रकारच्या ठिकाणी वाढल्या. आता हा निव्वळ योगायोग होता की यामागे काहीतरी खास कारण होतं? चला तर मग हे रहस्य उलगडूया. मोठी शहरं, कायदे किंवा मोठमोठी साम्राज्य उभी राहण्याआधी एका गोष्टीचा जन्म झाला होता, ती म्हणजे संस्कृती. असं म्हणू शकतो की हीच ती पहिली ठेणगी होती. संस्कृती म्हणजे नेमकं काय? तर ती एक प्रकारची अदृश्य देणगी आहे. विचार करा, आपल्या पूर्वजांनी कमावलेलं ज्ञान, त्यांनी केलेल्या चुकांमधून मिळालेले धडे आणि त्यांनी शोधलेली नवी कौशल्य, हे सगळं जेव्हा पुढच्या पिढीकडे जातं तेव्हा समाज खऱ्या अर्थाने घडायला लागतो. आणि हीच ती ताकद होती जी लोकांना एकत्र आणत होती. आणि या एकत्र आलेल्या मानवी शक्तीचा जणू स्फोटच झाला. पण तो कुठे झाला? तर त्या जागा फारच खास होत्या. अशा जागा जिथे जगण्याची हमी होती. आता जरा या स्लाइडकडे नीट बघा. नकाशावरची ही चारही ठिकाणं एकाच धाग्याने जोडलेली आहेत. आणि तो धागा म्हणजे मोठ्या नद्या. कारण सोपं होतं, वाढत्या लोकसंख्येचं पोट भरायचं तर शेतीशिवाय पर्याय नव्हता. आणि या नद्यांनी आपल्यासोबत आणलेला गाळ म्हणजे जणू काही काळ्या सोन्याची खाणच होती. खरं तर इथेच मानवाच्या प्रगतीचं इंजिन सुरू झालं. तर मग पाहूया या नद्यांच्या काठावर घडलेल्या 4 वेगवेगळ्या पण तितक्याच अद्भुत कहाण्या. मेसोपोटेमिया, इजिप्त, हडप्पा आणि चीन हे जणू काही इतिहासाच्या प्रयोगशाळेतले 4 वेगवेगळे प्रयोगच होते. प्रत्येकाने स्वतःचा एक वेगळा मार्ग निवडला आणि जगाला काहीतरी नवीन दिलं. जरा कल्पना करा, पहिल्यांदाच नियम आणि कायदे कागदावर म्हणजे त्या काळातल्या मातीच्या विटांवर उतरले असतील. मेसोपोटामियाने समाजाला एकत्र राहण्यासाठी एक चौकट दिली, ज्यामुळे व्यापारापासून ते न्यायापर्यंत सगळ्या गोष्टी खूप सोप्या झाल्या. दुसरीकडे इजिप्तमध्ये तर नाईल नदीच जणू देव होती. तिचा पूर कधी येणार, कधी ओसरणार यावरच त्यांचं संपूर्ण आयुष्य अवलंबून होतं. आणि याच नदीच्या आशीर्वादाने त्यांनी पिरामिडसारखी अजरामर स्मारकं उभी केली. आणि आता हडप्पा संस्कृती, अरे वा, त्यांची शहरं पाहून तर आजचे इंजिनियर सुद्धा थक्क होतात. काटकोनात एकमेकांना छेदणारे रस्ते, प्रत्येक घरात स्नानगृह आणि सांडपाण्याची उत्तम व्यवस्था. हजारो वर्षांपूर्वीचं हे नियोजन खरंच अविश्वसनीय आहे. पण ह्या संस्कृती म्हणजे फक्त मोठमोठी बांधकामं आणि कायदे नव्हते बरं का. या शहरांमध्ये राहणारे लोक आपल्यासारखेच होते. मग ते आपला रिकामा वेळ कसा घालवत असतील, नाही का? शिकार आणि कुस्तीसारखे खेळ केवळ मनोरंजनासाठी नव्हते, तर ते शक्ती आणि कौशल्याचं प्रदर्शनही होते. यातूनच त्यांच्या समाजात शौर्याला किती महत्त्व दिलं जायचं हे स्पष्ट दिसतं. आणि ही गोष्ट तर फारच रंजक आहे. आज आपण जे बोर्ड गेम्स खेळतो ना, ते काही नवीन नाहीत. हा खेळ बघा, तब्बल 4,500 वर्षांपूर्वीचा आहे. म्हणजे बुद्धी आणि रणनीतीचे खेळ माणसाला तेव्हापासूनच आवडत आले आहेत. फक्त मोठी माणसंच नाही, तर मुलांच्या भावविश्वाचीही इथे काळजी घेतली होती. ही मातीची खेळणी पहा, किती साधी आहेत, पण मुलांच्या कल्पनाशक्तीला किती वाव देणारी. यावरून कळतं की त्यांचं बालपणही खेळांनी भरलेलं होतं. आणि हे तर उघड आहे की जिथे माणसं एकत्र येतात तिथे संगीत आणि नृत्य हे असणारच. हे बालांग नावाचं वाद्य त्यांच्या आयुष्यात कलेचं स्थान किती महत्त्वाचं होतं हेच दाखवून देतं. संगीत हा त्यांचा उत्सवांचा आणि दैनंदिन जीवनाचा जणू आत्माच होता. तर मग या सगळ्या गोष्टींमधून या प्राचीन शहरांचे यशाचं नेमकं सूत्र काय होतं? असं नक्की काय होतं त्यांच्याकडे जे आजही महत्त्वाचं वाटतं? तर हे आहे त्या यशाचं सार. फक्त शेतीच नाही, तर वेगवेगळ्या कलांमध्ये पारंगत असलेले लोक, हिशोब ठेवण्यासाठी लिपी, वस्तूंची ने-आण करण्यासाठी चाकांचा आणि जलमार्गांचा वापर, आणि या सगळ्याला आधार देणारं गणित आणि विज्ञान, या सर्व घटकांनी मिळून एका लहानशा वस्तीचं महान शहरात रूपांतर केलं. आणि शेवटी हा एक प्रश्न उरतोच. ज्या लोकांनी निसर्गाशी ताळमेळ साधत इतक्या दूरदृष्टीने सुनियोजित शहरं वसवली, त्यांच्याकडून आजच्या या काँक्रीटच्या जंगलात राहणारे आपण काय शिकू शकतो?
कदाचित याची उत्तरं इतिहासातच दडलेली आहेत.